आदित्य साहेबांनी परवा डेमॉन्स्ट्रेशन केलं, त्याच्यामध्ये डेमो दिला. राजसाहेबांनी स्वतः त्याबद्दल भाष्य केलेलं आहे, दाखवलेलं आहे. शरद पवार साहेब बोललेले आहेत, काँग्रेस नेहमी सांगत आलेली आहे. त्यामुळे याचं कुठेतरी याचा ध्याससुद्धा इलेक्शन कमिशनने घेतलेला आहे. इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे निर्देशही तिथे वर कळवलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशसुद्धा दिलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की शॉर्ट समरी रिव्हिजन घ्या. तुम्ही आतापर्यंत काही केलेलं नाही, आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दाखवलं आहे, तुम्ही मान्य केलेले आहेत हे दोष आहेत ते, आणि दोष मुक्त करून सदोष याद्यांमधून इलेक्शन न घेता दोषमुक्त केलेली यादी घ्या आणि निवडणुका घ्या. बहिष्कार वगैरे हा कोणी कुठून काढलेला आहे याचा मला वाटतं मीडिया तुम्ही स्वतः हे करताय. परंतु जर तुम्ही सदोष याद्या घेऊन निवडणुका घेणं हे लोकशाहीची प्रक्रिया असू शकते का? फ्री अँड फेअर इलेक्शन्स म्हणजे काय? फ्री लोकांना त्यांचं स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे. फेअर म्हणजे मतदार याद्या या सदोष नाही आहेत, या दोषमुक्त याद्या आहेत, आणि त्याप्रमाणे तुम्ही मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाला द्या जो 18 वर्ष पूर्ण. नाही केलं तर कसं नाही ऐकणार? कोर्ट वगैरे हे आज लोकांचा रेटा, आज लोकांची जी काय मागणी आहे याला जर लोकशाहीमध्ये मान्यताच नसेल तर मग याला लोकशाही म्हणायची का? आता कुठे उतरलोय आम्ही? अरे आताच उतरून आम्ही दाखवलेलं आहे, त्यामुळे उतरणार का हा प्रश्नच येत नाही. हे आम्ही त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये दाखवलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना डेमो दिलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत. याच्या पलीकडे बरं त्यांनी मान्य केले आहेत, त्यांनी मान्य केलेच नसतं तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये SDO असतील, जिल्हाधिकारी असतील, EROs असतील की हे दोषमुक्त करा, हे दोषमुक्त यादी करा. मग दोषमुक्त यादी सिलेक्टिव्ह ठिकाणी नको आहे, सगळीकडे संपूर्ण यादी घ्या. विधानसभा 2024 आणि त्याच्यानंतरची पुढे ॲडिशन झालेली आहे, डिलिशन झालेली आहे, ट्रान्सफर झालेले आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा कुठेतरी एकत्र परिपाक करून तुम्ही चांगली यादी बनवा आणि इलेक्शन घ्या. बघा, त्यांना जे काय वाटतंय ते त्यांनी साध्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे साध्य केलेलं आहे ते कशा रीतीने साध्य केले विरोधी पक्षांनी दाखवून दिलेलं आहे. आता याच्या गोष्टीचं समर्थन करण्याशिवाय त्यांच्यावर दुसरी गोष्ट नाही आहे. आमच्यावर टीका करणं आहे, पण इथे लोक आहेत, हे काय लोक उगाच आली आहेत? तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आपण बरेच